नमस्कार, मी गणेश मोरे. आपण पाहत आहे सिटी प्लस मराठी. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भांडार विभागात व्हिजिटर खुर्च्यांच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कार्यालयात कुठेही नोंद नसलेल्या खुर्च्या प्रत्यक्ष पाहायला मिळत असून याबाबत विचारणा केल्यावर संबंधित विभागाचे अधिकारी या खुर्च्या सॅम्पल स्वरूपात आहेत असे सांगून आपली जबाबदारी झटकत आहेत. मात्र या उत्तरामुळे संशय अधिकच गडद होत चाललाय. भांडार विभागाच्या एका कार्यालयात तब्बल 15 खुर्च्यांची कोणतीही अधिकृत नोंद नसल्याचे उघड झाले. त्यामुळे या खुर्च्या नेमक्या आल्या कुठून, त्यांची खरेदी कशी झाली आणि त्यासाठी कोण जबाबदार, असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे सॅम्पल म्हणून मोठ्या प्रमाणात खुर्च्या देण्यात आल्या असतील तर त्या अधिकृत नोंद का ठेवण्यात आली नाही, असा सवालही उपस्थित होत आहे. महापालिकेचा भांडार सर्व विभागांसाठी साहित्य खरेदी करण्याचं एक केंद्रबिंदू आहे. मात्र याच विभागात पारदर्शकतेचा अभाव आणि नोंदीची गफलत दिसून येत आहे. त्यामुळं भ्रष्टाचाराचा वास या ठिकाणी अधिकच तीव्र झाला आहे. ठेकेदाराकडून घेतलेल्या सॅम्पल साहित्याची नोंद ठेवली जात नसेल तर अशा साहित्याचा गैरवापर किंवा गायब होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. दरम्यान कागदोपत्री आकडेवारीतही मोठी विसंगती आढळून आली आहे. वायसीएम रुग्णालयाने 24 जानेवारी 2025 रोजी 100 व्हिजिटर खुर्च्यांची मागणी केली होती. त्यानुसार 11 फेब्रुवारी 2025 रोजी सुमारे 11,11,500 रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर 29 एप्रिल 2025 रोजी 130 खुर्च्यांची खरेदी करण्यात आली. पुढे विविध विभागाकडून मागणी वाढत गेल्यानंतर 31 जुलै 2025 रोजी तब्बल 42,75,000 रुपयांच्या खुर्ची खरेदी करण्यात आल्याचे नोंदीत नमूद आहे. म्हणजेच एकूण 630 खुर्च्या खरेदी केल्याचा दावा भांडार विभागाने केला आहे. मात्र प्रत्यक्ष वितरणाच्या आकडेवारीत हा आकडा 680 पर्यंत पोहोचतो. म्हणजेच 50 खुर्च्यांची अतिरिक्त संख्या समोर येत आहे. ही तफावत म्हणजे ही कशी निर्माण झाली, यासाठी स्वतंत्र टेंडर काढण्यात आले का, की नोंदीत फेरफार करण्यात आला, असे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. एकीकडे नोंद नसलेल्या खुर्च्या तर दुसरीकडे आकडेवारीतील तफावत, या दोन्ही बाबींमुळे खुर्ची खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा संशय बळावत आहे. शहरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी होत आहे. महापालिका आयुक्तांनी तात्काळ लक्ष घालून संपूर्ण व्यवहाराची चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडावे, तसेच दोषींवरती कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली. पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रतिमा धोक्यात आणणाऱ्या या प्रकरणामुळे प्रशासनाची विश्वासार्हता पुन्हा एकदा प्रश्नचिन्हात आली आहे. आता आयुक्त या गंभीर प्रकाराकडे किती तत्परतेने लक्ष देतात, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय. अशाच नवनवीन बातम्यांसाठी सिटी प्लस मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.